आज भिवंडी के प्रांत कार्यालय के पास राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा यहाँ पे धरना आंदोलन किया गया और धरना आंदोलन इसलिए किया गया कि मराठा समाज को ओबीसी में शामिल करने के विरोध में इस धरना आंदोलन को निकाला गया। आपको बता दें कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा समाज को भी न्याय दिलाने के लिए तुरंत कदम उठाए जाएं और मराठा समाज को ओबीसी कोर्ट में आरक्षण न दिया जाए। आपको बता दें कि इस दौरान उन्होंने जो मांगे अपनी रखी है 100% शिष्यवृत्ति लागू की जाए, जूनियर मुंशी पदोन्नति परीक्षाओं में 75% ओबीसी भटके विमुख समाज को 200 सीटों का आरक्षण दिया जाए जैसी विभिन्न मांगों को लेकर यहाँ पे प्रांत कार्यालय के अधिकारियों को यहाँ पे अपना ज्ञापन सौंपा। और हमारे चैनल से बातचीत करते हुए ओबीसी संघर्ष समिति ठाणे के सल चिटर्जी प्रमोद जादव ने क्या कुछ कहा, देखिए विशेष खबर में। दीपक विश्वकर्मा, स्पीड न्यूज भारत, भिवंडी। 2 दिवसापूर्वी मराठा समाजाचं उपोषण सोडत असताना राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून आणि पुढे एका महिन्यात सातारा गॅजेट लागू करून त्यांची कुणबी म्हणून नोंदी मिळवून आणि ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे। तर त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करत आहोत। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की त्वरित तुम्ही जो GR काढलेला आहे हैदराबाद गॅजेटचा तो GR मागे घ्यावा, नाहीतर तीव्र असं आंदोलन ओबीसी समाजातर्फे करण्यात येईल। प्रमुख मागणी काय आता तरी प्रमुख मागणी हीच आहे की आमच्या ओबीसी प्रवर्गाची घुसखोरी होते मराठा समाजाची, ती घुसखोरी थांबली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। आता आम्ही याच्यावर न्यायालयीन लढाई तर लढतोच कायदेशीर, आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतोय, परंतु तरीसुद्धा जर याच्यामध्ये न्याय मिळाला नाही तर आम्ही आझाद मैदान इथं मोठे आंदोलन उभारणार आहोतच, परंतु प्रत्येक ठाणे जिल्ह्यातून तीव्र असं आंदोलन उभे करणार आहोत। काय आव्हान करणार? सर्वांना आव्हान एवढंच करेन की आपल्याला महाराष्ट्रामध्ये फक्त 19% आरक्षण आहे आणि या 19%मध्ये ऑलरेडी 350 जाती आहेत। आपल्याला आपली लोकसंख्या 52% आहे, आपल्याला ते आरक्षण कमी पडते आणि त्याच्यामध्ये एवढा बहुसंख्येने प्रगत समाज आला तर साहजिकच हा आरक्षणच ओबीसीला मिळणार नाही आहे। तर मी सर्वांना सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा आपली ओबीसी समाजाची लढाई असेल, मग ती रस्त्यावरची असो न्यायालयाची असो, आपण जेव्हा जेव्हा आपल्याला आवाहन करू तेव्हा मोठ्या संख्येने उपस्थित राहा। स्पीड न्यूज भारत।